विरारमधून भाषेच्या वादाची आणखी एक घटना समोर आली। रिक्षा चालकाने मराठी बोलण्यास नकार दिला। मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा चालकाला मारहाण केली आणि माफी मागवून घेतली। उद्या महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक बार आणि हॉटेल्स बंद राहतील। करवाढी विरोधात इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै रोजी बंदची घोषणा केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की उद्धव ठाकरे आले तर त्यांनाही सोबत घेतले जाईल। या ऑफर नंतर राजकारणात मोठी उलटापालट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ॲप आधारित बस सेवा बंद पडल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय। सर्व ॲप आधारित कंपन्यांवर बंदी घालण्यात आली, ज्यावर लोकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की प्रथम वाहतूक व्यवस्था सुधारा आणि नंतर कोणावरही कारवाई करा। मुंबईत आज हलक्या पावसाला सुरुवात झाली तर उपनगरात मुसळधार पावसाने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत। हवामान खात्यानेही आज पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। मुंबई पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात। खोपोलीजवळ ट्रकमधून लोखंडी पाईप घसरून तेथून जाणाऱ्या वाहनांवर पडला। या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 गंभीर जखमी। लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा प्रश्नांनी घेरली। लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब होत आहे। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या या विधानाने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत। मुंबईत 7 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू। मतदार यादीत अद्ययावतीकरण आणि प्रभाग पुनर्रचना सुरू। मतदारांच्या संख्येत 10 लाखांची वाढ झाली। बिग बॉस फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरात चोरी। 4 लाख रुपये घेऊन नोकर फरार। आरोपी विरुद्ध तक्रार दाखल। आता मीरा रोड मधील ड्रग्ज विक्रेत्यांवर फास आवळला जाईल। शहरातील तरुणांना भरकटू देणार नाही, कारवाईचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। मुंबईकरांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। मुसळधार पावसामुळे 7ही तलाव भरले। एप्रिल 2026 पर्यंत पुरेसा पाणीसाठा झाला आहे। आगामी बीएमसी निवडणुकीसाठी भाजपा स्वतःचे चक्रव्यूह निर्माण करणार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल या आज उत्तर मुंबईतील आमदारांसोबत बैठक घेणार। रणनीती आखली जाईल। मी मेलो तरी मराठी बोलणार नाही। भाषेच्या वादावर भोजपुरी अभिनेता पवन सिंहचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर। म्हणाले, तुमची भाषा एखाद्यावर लादणे चुकीचं आहे। पालघर बोईसर दरम्यान ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होत आहे। पश्चिम रेल्वेने 2 मेमो गाड्या रद्द केल्या। लोकल सेवांवरही परिणाम झाला आहे। भिवंडीतील धक्कादायक घटना। रिक्षा चालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण केले। तिचा जीव वाचवण्यासाठी मुलीने चालकावर चाकूने हल्ला केला आणि रिक्षातून उडी मारली। तक्रारीनंतर आरोपीचा शोध सुरू। दादरमध्ये एका महिला शिक्षिकेने 17 वर्षांच्या मुलावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक नवीन वळण। हे नाते सहमतीचे झाले होते। आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांनी पाठवलेले ईमेल, प्रेमपत्र, भेटवस्तू आणि व्हॉट्सअप चॅट्स गोळा केले। भाजपा आज 106 ठिकाणी शिवआरती आणि जल्लोष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्को सन्मान साजरा करणार आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। रोहित पवार यांनी एमएससीबी घोटाळ्यात चुकीचे काम केल्याचा इन्कार केला। ईडीच्या आरोपपत्रानंतर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला। सोनिया गांधी 15 जुलै रोजी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, जिथे पावसाळी अधिवेशनाची ही रणनीती ठरवली जाईल।